वर पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न, मोठ्या संख्येनं या ठिकाणी आंदोलक जमलेले आहेत। काँग्रेस जनता पार्टीचा हा एल्गार आपण पाहतोय आणि हा वैतागलेला तरुण या ठिकाणी आपण पाहतोय। आमच्या मागण्या मान्य करा, हवं तर आम्हाला मारा, अशा प्रकारची भूमिका या तरुणाने घेतलेली आहे। सध्या जवानांकडून या सर्व तरुणांना बाजूला करण्याचं काम सुरू आहे। जे काही आंदोलन आहे ते तुम्ही जंतर मंतरवरच करा, इतरत्र कुठेही तुम्हाला आंदोलन करता येणार नाही असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। कडक इशाराच तसा पोलिसांकडून देण्यात आलेला आहे। आज एकीकडे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि आजच्याच दिवशी संसदेवर मोर्चा काढणार असं सीजेपीने जाहीर केलं होतं। हे दृश्य आंदोलकांवर लाठीचार्ज केला जातोय आणि त्यांना या संपूर्ण परिसरातून पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे। पोलीस आहेत, निमलष्करी दल आहे, मोठ्या संख्येनं। तर फक्त दिल्लीतच नाही तर पुण्यात देखील आंदोलन सुरू झालेले आहे। सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हातात फलक घेऊन पुण्यात देखील घोषणाबाजी सुरू आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, एकीकडे जंतर मंतरवरची दृश्य आणि आता ही थेट पुण्यातली सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थचं दृश्य आपण पाहतोय। आपण पाहतोय की पुण्यातल्या एफटीआय इन्स्टिट्यूटमध्ये हे सगळे विद्यार्थी जे आहेत दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एफटीआय मध्ये आंदोलन करताना पाहायला मिळतात। आपण पाहतोय की हातामध्ये तिरंगा घेऊन त्याचबरोबर जय भीमचा नारा जो आहे तो दिला जातोय। दिल्लीमध्ये सोनम वांगचुक त्याचबरोबर अभिजित दिपके यांचं जंतर मंतरवरती आंदोलन जे आहे ते गेल्या 20 दिवसांपासून सुरू आहे। आपण पाहतो की आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे सगळे विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळतात। हातामध्ये फलक घेऊन आपण पाहतोय की हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते घोषणाबाजी देताना पाहायला मिळत आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा ही मागणी खरं तर प्रमुख आंदोलनाची होती। देशभरात संपूर्ण ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू झालेली पाहायला मिळाली। मात्र हे सगळे विद्यार्थी आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। एफटीआय इन्स्टिट्यूट ते आपण पाहतोय की प्रवेशद्वारापर्यंत हे सगळे विद्यार्थी आंदोलन करताना पाहायला मिळतात। काय मागणी आहे तुमची नक्की? क्या आपकी मांग क्या है? सगळे विद्यार्थी क्या मांग क्या है? जी सर, आपकी मांग क्या है? हमें चाहिए कि धर्मेंद्र प्रधान रिजाइन करे, एनटीए स्क्रैप हो जाए एंड गवर्नमेंट अकाउंटेबिलिटी ले उन छात्रों के लाइव्स के लिए। जो हमारा चाह बहुत सिंपल है, वही चाह है जो पूरे देश की चाह है। एंड वो ये सरकार बात नहीं करनी चाहती है क्या? सोनम वांगचुक सर को हॉस्पिटल में भर्ती किया जा रहा है, सरकार बात नहीं करती है क्या? सरकार बात नहीं। छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा। अमरावतीत सुद्धा आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी होतीये। हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो घेत जोरदार घोषणाबाजी एकवटलेल्या या सगळ्याच आंदोलकांची।